मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर जर माझ्या फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेळीपालकांना किंवा जे बोकड पालन करतायत किंवा जे व्यवसायासाठी इच्छुक आहेत, म्हणजे शेळीपालन करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा त्यांना असं काहीतरी एक संधी पाहिजे की बाबा असं कोणता व्यवसाय आपल्याला उभा करू शकतो, आपल्याला आर्थिक प्राप्ती होऊ शकेल, तर त्या दृष्टीनं मी या चॅनलवर माहिती देत असतो आहे. तर अशाच एका ठिकाणी मी जिथं बोकड पालन करतायत अशा ठिकाणी आलेलो आहे आणि आपण त्या सरांशी जे ॲक्च्युली बोकड पालन करतायत त्यांच्याशी आपण एक 10 मिनटं बोलून त्यांचा अनुभव शेअर करूया. म्हणजे त्यांच्याकडून जी माहिती आहे ती आपल्याला चांगल्या युवा वर्गांना त्याचा उपयोग होईल. सर नमस्कार. जय श्रीराम. सर, मला या बोकडपालनविषयी विषयाचं आहे. तर तुम्हाला ही बोकडपालन करण्याचा व्यवसाय कशा पद्धतीनं तुमच्या मनामध्ये आला किंवा हा व्यवसाय का तुम्ही असं चूज केला की बाबा इतर बरेच व्यवसाय आहेत, मग पोल्ट्री ऑलरेडी तुम्ही गावरान पोल्ट्री पण आहे, त्याच्यानंतर दुग्ध व्यवसाय पण आहेत, गाई पालन, मेंढी पालन, शेळी पालन, बोकड पालन असे वेगवेगळे व्यवसाय आहेत, पण ह्या व्यवसायात तुम्हाला अशी रुची का आली? तसं बघायला गेलं तर मी पहिल्यांदा शेळीच्या अगोदर भाजीपाला व्यवसाय करत होते. बर. पण भाजीपाला व्यवसाय करत असताना माझ्या वयाच्या ह्याच्यामुळं बाजारला जाणं येणं ते जरा अवघड व्हायला लागलं. बर. नंतर मी मनात आलं की आपण भाजीपाला हे करूया, भाजीपाला बंद करून शेळीचा व्यवसाय करूया म्हणून हे केलं. मी पहिल्यांदा 5 शेळ्या घेतल्या. मला गव्हर्नमेंटचं काय तसं ही मिळालं नाही सबसिडी, पण मला करायचीच होतं शेळी, म्हणून मी शेळीचं हे केलं. पहिलं 5 केलं, 5च्या त्या 10 झाल्या. मग सुधारित बोर जातीची बोकड ते आणले. बरं, आता सुरुवात तुम्ही सांगितली सर कशा पद्धतीने केली की तुमचा पहिला भाजीचा व्यवसायाच्या दृष्टीने तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या. तर हे सुरुवातीचं वर्ष सांगता येईल, कितीव्या वर्ष तुम्ही चालू केले एक अंदाजे एकूण? माझं म्हणजे तसं 95 वर्षी चालू केलं मी. हो. बर. म्हणजे अगोदर मी सर्व्हिस केली, भाजीपाला केला. भाजीपाला चांगला चालत होता, परंतु ते बाजार पळायचं, रात्रीचं बाजार ते करता येईना म्हणून मी शेळीचं पालन मनापासून करायचं. सबसिडी मिळती म्हणून नाही, स्वतः करायचंच म्हणून असं मी जिद्दीने केलं. बरं, असं तुम्ही जसं म्हटलं 5-10 असं कितीपर्यंत तुम्ही नेले होते मॅक्झिमम? 70 शेळ्यापर्यंत घेऊन गेलो. बरं, पूर्ण सगळ्या अर्धबंदिस्त काय मोकाट सोडल्या होत्या बाहेर? मोकाट आम्ही 2 जण उभायचं. शेळी सकाळपारी 9-10च्या दरम्यान रानात नाही तर रानातनं परत डोंगरात असं फिरून आमच्या शेळ्या तशा दष्टपुष्ट चांगल्याच होत्या. बरं. हे केलं. तर मित्रांनो, त्यांचा इतिहास आपण समजून घेतला की त्यांची ही कल्पना कशी आली आणि त्यांनी सांगितलं की सुरुवात करताना पहिला थोड्या संख्येने वाढवत गेले आणि एक ठराविक संख्या गाठली आणि त्यांना व्यवसायाशी एकरूपता, भाजी व्यवसायाला अनुसरून त्या गोष्टीने त्यांना रुची आली की बाबा ह्या व्यवसायामध्ये काहीतरी फायदा आहे. आता सर, सुरुवातीला तुम्हाला या व्यवसायाबद्दल थोडंसं शेळ्यांच्या डिलिव्हरी म्हणतो सगळ्यात अवघड काम आहे, तर डिलिव्हरी संदर्भात तुम्ही थोडंसं सांगा की कशा पद्धतीने अशी काळजी घेतली पाहिजे, म्हणजे शेळ्यांचे प्रजनन म्हणतो. जसं शेळी हे महत्त्वाचं माळ रानावरचं जनावर आहे ते. बरोबर. त्याला दलदली चालत नाही. बरोबर. जास्तीत जास्त हा व्यवसाय करत असताना त्यांचं रात्रंदिवस जे राहणीमान असतं ते खडकावर असावं, माळ भागा असावा. दलदलीत भागात करू नये. दलदलीचा जास्तीत त्यांना म्हणजे कुरा त्यांचे पाय असतात, पायातून त्या हवेतून त्यांना रोगाचा जो प्रादुर्भाव होतो तो होण्यासाठी जास्तीत जास्त शेळ्या ह्या माळ रानाला त्याची जोपासना केली पाहिजे. मला तसं चांगलं त्याच्यापासून. आणि एक आहे, शेळी पालन किंवा कुठलाही व्यवसाय करू दे तो स्वतः जातीनं केला पाहिजे. पहिला गडी म्हणून काम केलं पाहिजे, नंतर मालक व्हा. बरोबर. तर पहिल्यांदाच मी शेळीचा मालक म्हणून नुसतंच घरी बसला आणि घडी माणसावर म्हटला तर तसा धंदा होत नाही. मी स्वतः आम्ही दादा बायको दोघांनी फिरवायचं, त्यांना चारा पाणी, त्यांचं औषध पाणी सगळं केल्यामुळं आम्हाला ह्या व्यवसायामध्ये चांगला अनुभव किंवा रुची आली आणि आमचा उदरनिर्वाह त्याच्यापासून झालावी चांगला झाला.
आता सर जसं म्हणलं की तुम्ही शेळी हा प्राणीला स्वच्छता लागते तुम्ही म्हटला हां. पहिला प्रॉब्लेम आहे की शेळी हा तसा म्हणजे शेळी हा नाजूक नाही प्राणी तो त्याला खडकाळ भाग किंवा कुठेही असं राहू शकतोय राहू शकतो. कुठल्याही वातावरणात राहू शकतोय राहू शकतो. तर मित्रांनो सरांचं म्हणणं आहे की हा अतिशय चांगला प्राणी आहे गरीब प्राणी आहे गरीब प्राणी कुठल्याही वातावरणात ऍडजस्ट होतो ऍडजस्ट होतो. आणि काही खाल्लं तरी ते त्यांना ते खातो मला हेच हो. पाहिजे मला तेच ते तसं नाही, काय झाडपाला खातो भरडाकाला तुम्ही काय करा पण त्याला मोकळ्या हवेत पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो ह्या बेसिक अनुभवाच्या गोष्टी आहेत आणि त्या खूप अनुभव घेऊन त्या गोष्टी येतात. आता सर आता तुम्ही पाहिलं की हा बोकड पालन आहे. आता शेळी पालनामध्ये पण बरेच प्रकार आहेत. हो शेळी पालन बोकड पालन हो आता काही जणी ईदला धरून करतात सणावाराला धरून करतात जत्रा यात्रा ज्या काही आहेत. तर तुमचा हा आता बोकड पालन ह्याचा उद्देश काय म्हणजे कशा पद्धतीने डोळ्यासमोर तुम्ही काहीतरी ठेवून करायला लागलाय? आमचं असं आहे हां की लहान शेळ्या मार्केटमध्ये हां नाही तर कुठल्या तरी मोठी ही असते शेळ्यांची हा. तिथं जी चांगली जी कोकरं पिल्ले असतात हां तेच खरेदी केली पाहिजे. बाजारात बघायला गेलं तर बाजारात आलेली रोगी कसलेली असतात. बाजारपेक्षा पोल्ट्रीवर किंवा शेळी मालकाच्या घरातून खरेदी करावी म्हणजे ती चांगली बिनरोगी येतात आणि ते आल्यानंतर इथं त्यांच्याबरोबर रोग येत नाही. बाजारातनं घेऊन आपण आणलो आणि ह्याच्यात सोडलो तर बाजारातला रोग तिथं येऊ शकतो. त्यासाठी जास्तीत जास्त खरेदी ह्याच्यात असावी एक गोट्यावर तर असावी किंवा अनुभवाच्या